चा पसारा सगळा बघून मिंचूला घेऊन आली. मिंचू 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 मिंचू. राधे राधे सगळ्यांना. गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? तर गुड मॉर्निंग नाही म्हणताय, 12:30 वाजले दुपारची. आज भरपूर दिवसाने सायली आले, कारण की तिने घरचा पसारा सगळा बघून तिला झोप लागत नव्हती आणि त्यासाठी ती घरी आले सगळा पसारा आवरण्यासाठी. आणि येताना आमच्या मिंचूला घेऊन आली. मिंचू 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 मिंचू. कुठे बसलाय तो? खाली उतरवा. नाही बसू दे, तो थोडी पडणार आहे, खेळतोय तो. तर आता दररोज ब्लॉग टाकायचे आम्ही प्रयत्न करू, कारण की हिचं त्यात असं मीन्स चांगलंच आहे. म्हणजे तिला आता जास्त हालचाल वगैरे करता येत नाही, मग तिला दररोजचं कॉन्टेंट दाखवण्यासाठी प्रयत्न तिचा चालूच राहील. माझा असा हात सुजला आहे, मला पण घरी राहायला लागले 2-3 दिवस आणि तिचं चाललंय आता काय प्लॅन मग? दररोज ब्लॉग करायचा प्रयत्न तर मी माझ्याकडनं करेनच, नक्कीच करेन. काय करणार ना, काही गोष्टी आपल्या हातात पण नसतात डॉक्टरच्या सल्ल्यानुसार, पण आपल्याला हे पण करायचं तर आहेच. पण आता सध्या डॉक्टरांनी थोडासा आराम सांगितलाय, म्हणून मग मी अर्धे इथे असते अर्धे मम्मीकडे असते. काम पण मी काम पण मी जास्त काही करत नाही, हेच सगळं करतात. आता 2-3 वगैरे त्यांच्या कामामध्ये त्यांच्या हातावर काहीतरी पडलं होतं. काय पडलेलं? काहीतरी टायर वगैरे कामातच झालेलं ते, त्याच्याने त्यांचा हात सुजला. मग ते घरात काहीच काम करत नव्हते, म्हणून मग मला ते पसारा त्यांच्या शब्दात नाही ऐकून मला सोफा बुडत होते की किती पसारा झाला असेल. म्हणून मग मी रात्री आली होती इकडे. आता सगळं काम बिम आवरलंय, पण बघू, मी माझ्याकडनं 100% देईन आता, कारण येणारे सगळे पुढचे ब्लॉग तुम्हाला माझ्या ह्या खूप आनंदाच्या प्रवासामध्ये तुम्ही सुद्धा मला साथ द्या, म्हणजे आशीर्वाद द्या की हे सगळं माझं जे आता काय आहे ते सगळं व्यवस्थित पार पडावं. आणि तुम्ही आमच्या ह्या मोठ्या आठवणीमध्ये, म्हणजे आयुष्यातली सगळ्यात मोठी आठवण जी की आता मी आई होणार आहे, तर त्यात तुम्ही पण सहभागी व्हा आणि सगळ्या व्हिडिओला लाईक करत जा. कारण आता ह्याच्या आधीचा पण व्हिडिओ टाकला, त्याच्यावर जास्त व्ह्यूज पण नाही केले आणि तुम्ही लाईक पण नाही केले आणि शेअर पण नाही केलं. तर मग असं चाललं तर मग मला कसं मोटिवेट होणार? तुम्ही मोटिवेट करा, मी माझं सगळं व्यवस्थित करायचा प्रयत्न करेन. तर लाईक करण्यासाठी आपल्याला काही जास्त कष्ट घेण्याची गरज नसते, फक्त थम्स अप बटन असतं, त्यावर क्लिक करायचं असतं. तुमचं एक लाईक, तुमचं एक शेअर आम्हाला मोटिवेट करत राहतं. असल्या करायलाच पण मला जास्त मोटिवेट करेल, कारण तुम्हाला माझी जर्नी दाखवण्यासाठी माझे खूप प्रयत्न चालू आहेत. तर तुम्ही एक लाईक केला तर मला असून असं वाटेल की मी अजून ताकदीने प्रयत्नाने सगळं शूट करावं, किंवा तुम्हाला मी काय चाललंय, मी काय करते, माझ्या या प्रवासामध्ये डेली रुटीन माझं काय आहे, मी कशी फॉलो करते आता ह्या सगळ्या प्रेग्नेन्सीमध्ये, आतापर्यंतच्या महिन्यामध्ये. किंवा मग माझ्यासारखे बरेच जण असे असतील की त्यांना हा त्रास आहे, मग ते पण तसे करत असेल तर तुम्ही पण नक्की कमेंट करा. आणि काही माझ्यासाठी चांगलं असेल तर तेही कमेंट करून सांगत जा की हे असं चांगलं आहे, ते असं चांगलं आहे, कारण की माझं पण पहिलंच. तर बघू आता पुढे काय काय कसं काय चाललंय. जेवण किती बनवते का मम्मीकडे? तर जेवणासाठी पण आता मम्मीकडेच जावं लागेल हिच्या. माझे जरा हाताने काहीच करता येत नाही, साधं पाण्याची बॉटल जरी पकडली तरी हात दुखायला लागतो भरपूर, कारण की तो सुजलाय. 1 मिनिट, आमचा मिंचू बघा काय करतोय तिकडं. कुठे असलाय तो? बघ पाठी का बघतोय. असेच आपले चालतीलच किस्से, भेटूया पुढेच. काय होते काय नाही बसलाय मॉबच्या. भेटू पुढे पुढे काय होते आता बघू. पहिले सुरुवातीला आमच्याच्याने मोठे ब्लॉग करता नाही आले, तरी आम्ही ऍटलिस्ट मी माझा डेली रुटीन, मी काय खाते काय नाही खाते, किंवा मी काय प्रेफर केलंय मला डॉक्टरांनी, काय त्रास आहे, किंवा या त्रासातनं बाहेर निघण्यासाठी मी कसं म्हणजे प्रयत्न केले, ह्यांनी कशी मला साथ दिली, हे नक्कीच दाखवायचा प्रयत्न करेन. तर थोड्या दिवस आम्हाला समजून घेऊन माझे डेली ब्लॉग बघत जा आणि लाईक आणि कमेंट आणि सबस्क्राईब पण करायला विसरू नका. कारण सबस्क्राईब तर तुम्ही ऑलरेडी, माझी बरीच फॅमिली आहे जी मला जोडलेली आहे, पण नवीन नवीन लोकांनी पण माझे ह्या डेली रुटीनमध्ये किंवा माझ्या या प्रवासामध्ये मला
साथ द्यावा, आशीर्वाद द्यावा, माझी अशी इच्छा आहे. चला मग जातो आम्ही आता घरी. आता जेवण बनवेल. हा ठीक आहे. जेवण मी नाही बनवत, मला कामच काय करायला लावलेलं. अच्छा, हिला सगळे काम काहीच करायचे नाही, फक्त आता आम्ही जाणार आहे. मम्मीने जेवण बनवलं ते खायचंय. हे आम्ही वर राहतो, सारखं वर खाली करावं लागतं तिला, म्हणून ती जास्त आता येत पण नाही इकडे. निघालो आता मम्मीकडे तिच्या. झालं नाही जेवण वहिनी? चालली मम्मी? नाही बाबा, आजी आली. आता निघाली मम्मीकडे. रस्त्याने चाललं. या रस्त्याने जाणं पण खूप रिस्की आहे, सगळं शेवाळ झालंय ना. हो. मिंचू कुठे बसलाय? उड्या मारते इकडून तिकडे. आलोय आता सायलीच्या घरी, सोडलं तिला. आई पण आले. आई, हा यश, तुम्ही बघितला आहे नवीन ब्लॉगर. तो पण आजारी. आता सोडलं हिला, जातो घरी आणि परत येतो जेवायला. बाय. हा बाय. हा ठीक आहे. आत्ताच जेवण वगैरे सगळं करून आलोय. सायलीला घरीच सोडलंय, म्हणजे तिथंच थांबवलं. सारखा शिडी वर खाली करायला काय अर्थ नाही. तिला बोललो तिथेच थांब. मग आता जेवण वगैरे झालंय. ती तिकडे काय करत असेल आता माहीत नाही. होप सो जेवून लगेच झोपेलच. तिला आरामाची पण गरजच आहे. बघू, जाऊ संध्याकाळी तिला भेटायला. काय बोलते बघू. आता घराची कामं आहेत, 2 वाजलेत, कामं पण करायचे. चला बाय. तर आता संध्याकाळ झाले, घरी आलोय. सायलीला पण घरी सोडलंय, म्हणजे सायली घरीच आहे, तिकडेच जेवणार आहे. आज तिच्याकडे जेवायला गेलो नाही, कारण की मम्मीने आज सांगितलं आज मी जेवण देते तुला. आता मम्मीने जेवण दिलंय. तर आज मस्त जेवणाला पोळी, कांदा भाजी, शेक, भात आणि खुरड्या. आज जरा चांगलंच जेवण आहे. मस्त आता जेवेन आणि भेटतो मग तुम्हाला उद्या. हा ब्लॉग इथंच संपवतो. लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि जर नवीन बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं एक लाईक, तुमचं एक कमेंट आम्हाला असंच मोटिवेट करत राहतं. इथून पुढे दररोज ब्लॉग येण्याचे आम्ही प्रयत्न करूच. भेटू मग उद्या.